समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. ब्रह्मांड नायक या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. श्री गजानन जय गजानन. गणगण गणात बोटे. आज आपण पाहूया त्वरित फळ आणि विलक्षण अनुभव देणारी श्री गजानन महाराजांची त्रिकाळ उपासना. ही उपासना कशी करायची हे आपण आज बघणार आहोत. आपण नेहमीच आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि संकटातून मार्ग निघण्यासाठी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराजांची उपासना करीत असतो. ही सेवा पूर्वापारपासून सर्व भक्त मंडळी श्रद्धेने व भक्तिभावाने करतात. त्यातीलच एक उपासना म्हणजे श्री गजानन महाराजांची त्रिकाळ उपासना. त्रिकाळ उपासना म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. तर ती कशी करायची हे आपण आज पाहूया. गजानन महाराजांना प्रार्थना करून 7 दिवस किंवा 11 दिवस किंवा 21 दिवसांचा संकल्प करून सकाळी 6 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता किंवा आपल्याला शक्य होईल असं दिवसातून 3 वेळा म्हणजे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी रोज एकच वेळ ठरवून रोज त्याच वेळेला एकाच आसनावर बसून शक्य झाल्यास 3ही वेळा अंघोळ करून पांढरं वस्त्रे घालून ही उपासना करावी. आता यामध्ये काय करायचं? संत श्री गजानन महाराजांचे त्रिकाळ अनुष्ठान कसे करायचे व त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे त्याबद्दल आपण बघूया. संत श्री गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती, एक पाट किंवा चौरंग, जपमाळ, पाटावर ठेवण्यासाठी कापड, धूप, दीप, निरांजन, अगरबत्ती आणि हार, फुले, फळे आणि नैवेद्यासाठी आपल्या इच्छेनुसार प्रसाद. तसेच बसायला आसन घ्यावे. सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा. गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती अभिषेक करून स्वच्छ पाण्याने धुवून पाटावर कापड टाकून त्यावर ठेवावा. फोटोला हार घालून किंवा मूर्तीला फुले अर्पण करून गंध अक्षदा वाहाव्यात. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळावी आणि आपण अनुष्ठान कोणत्या इच्छापूर्तीसाठी करत आहोत त्या ठिकाणी आपल्या मनातील मनोवांछित इच्छा असो, संकट असो, दुःख असो, समस्या असो, अडचण असो किंवा धनप्राप्ती, ऐश्वर्य असो ते सांगून गजानन महाराजांना प्रार्थना करावी व माझी इच्छा पूर्ण करा अशी विनंती करावी. संत श्री गजानन महाराजांच्या कृपेने तुमचे अनुष्ठान पूर्ण व्हावे असे त्यांना विनंती करावी. गजानन भक्तांनो, तुम्ही ही त्रिकाळ उपासना करून बघा आणि अनुभव स्वतः बघा. पण त्यासाठी तुम्हाला गजानन महाराज यांच्यावर मनापासून विश्वास ठेवायचा आहे. अंतःकरणापासून गजानन महाराज यांच्यावर विश्वास ठेवा. गजानन महाराज आपल्या भक्तांच्या हाकेला नक्कीच धावून येतात आणि गजानन महाराजांची सेवा नक्कीच फळ देऊन जाते. आता आपण अनुष्ठान कसे करावे त्याबद्दल थोडे बघूया. आपण श्री सद्गुरू गजानन महाराजांच्या छोट्या पोथीचे पारायण किंवा श्री सद्गुरू गजानन महाराज यांचे स्तोत्र पारायण 7 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणावे किंवा संत सद्गुरू श्री गजानन महाराज यांचे अष्टक 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा म्हणावे किंवा सद्गुरू गजानन महाराज यांचा तारक मंत्र 7 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणावे. यामध्ये जर तुमच्याकडे गजानन महाराज तारक मंत्र, गजानन महाराजांचे अष्टक, गजानन महाराजांचे स्तोत्र किंवा गजानन महाराज यांची छोटी पोथी यापैकी तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही अगदी सोपे अनुष्ठान करू शकता. ते असे गणगण गणात बोते या मंत्राचा जप 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 माळी जप करू शकता. ही उपासना तुम्हाला किती दिवस करायची म्हणजे 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवस करायची ते आपल्या इच्छेनुसार संकल्प करायचा. ही उपासना जेवढे दिवस करायचे तेवढे दिवस पूजा तशीच ठेवावी व रोज आपली उपासना करून आरती करून नैवेद्य दाखवावा. आपण ठरवल्याप्रमाणे म्हणजे 7 दिवस, 11 दिवस व 21 दिवस त्रिकाळ अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती करून नैवेद्य दाखवावा आणि नंतर श्री गजानन महाराजांचे 4-5 मिनिटे ध्यान करावे.
व आपण ही त्रिकाळ सेवेची उपासना कशासाठी केली ते आपल्या मनातील इच्छा असो, संकट असो, अडचण असो किंवा आणखी दुसरी काही इच्छा असो ती सांगावी व त्यांना प्रार्थना करावी की माझी इच्छा पूर्ण करा. संत श्री गजानन महाराज आपल्या भक्तांच्या हाकेला नक्कीच धावून येतात व आपल्या इच्छा पूर्ण होतात. फक्त ही सेवा शांत मनाने आणि भावभक्तीने करा. गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून करावी. नक्कीच ही सेवा त्वरित फळ देऊन जाते. अशा प्रकारे पूजा पूर्ण झाल्यावर आपण जो नैवेद्य अर्पण केला असेल, जसे पेढा किंवा खडीसाखर, शिरा, लाडू किंवा मोदक जे असेल ते घरातील सर्वांना वाटावा व आपणही तो ग्रहण करावा. आपण आपली श्रद्धा असलेल्या कुठल्याही आराध्य देवतेची अशा प्रकारे त्रिकाळ उपासना करू शकता. कारण यामुळे दिवसातून 3 वेळा आपल्या आराध्य देवतेची भक्ती करता येते आणि ती ईश्वरापर्यंत पोहोचते आणि आपल्याला त्वरित फळ प्राप्त होते. तर आपण यापैकी कोणते अनुष्ठान करणार आहे, कोणती त्रिकाळ उपासना करणार आहोत, हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सर्वांना गजानन महाराजांचा आशीर्वाद मिळावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. श्री गजानन जय गजानन. श्री गजानन जय गजानन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय.